मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र विजयी मेळाव्यामध्ये दोघांची गळाभेट। एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। दोन्ही ठाकरेंची एकत्र राहण्याची घोषणा, बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं, राज ठाकरे यांचं वक्तव्य। तर भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं, उद्धव ठाकरे यांचं भाष्य। उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं एकत्रित फोटो सेशन। रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, सुनबाई मिताली ठाकरे उपस्थित। उद्धव यांच्यानंतर आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे सुद्धा एकाच मंचावर। अमित आणि आदित्य ठाकरेंनी वज्रमुठ दाखवली। जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी शक्य करून दाखवलं। 20 वर्षांनंतर आज मी आणि उद्धव ठाकरे एकत्र आलो, राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला। आमच्यातील अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला, राज ठाकरेंच्या नंतर उद्धव ठाकरे यांचाही देवेंद्र फडणवीस यांना टोला। दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं, त्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानतो। बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद मलाच मिळत असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। मालकासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक कसा असेल, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। तर आज अनेक युवा महाराज लिंबू कापत असतील, ठाकरेंची टीका। तुम्ही जय गुजरात म्हणाला नाही का, तुम्ही लुंगी डान्स केला नाही का, संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल। मुंबई तोडण्याचा डाव, दोन्ही ठाकरेंचा आरोप, कोणाची माय व्याली त्यानं मुंबईला हात घालून दाखवावा, राज ठाकरे यांचा इशारा। ठाकरेंच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला होता, आमच्यासोबत मराठी आणि अमराठी दोन्ही लोक, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। स्वार्थासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेत, उद्धव ठाकरेंना भाषणात सन्माननीय राज ठाकरे असं म्हणावं लागलं, भाजपच्या प्रवीण दरेकर यांची टीका। बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले, बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरेंच्या मराठीवर शंका घेऊ शकता का, राज ठाकरे यांचा सवाल। अडवाणी ख्रिश्चन शाळेमध्ये शिकले, अडवाणींच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का, राज ठाकरे यांचा भाजपला सवाल। सत्तेमधील महाराष्ट्राच्या शत्रूंनी आवराआवर करावी, सिंहासन खाली करो ठाकरे आए है, खासदार संजय राऊतांची घोषणा। शक्य असेल तर दोन्ही भावांनी एकच पक्ष करावा, सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य। तर मुनगंटीवारांच्या सल्ल्याने राजकारण चालत नाही, अनिल परब यांचा निशाणा। केडिया भाजपची पिल्लावळ, तोडा फोडा आणि राज्य करा हाच त्यांचा डाव, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। सुशील केडियांनी राज ठाकरे यांची माफी मागितली, मला माफ करा, मी माझं वक्तव्य मागे घेतो। सुशील केडियांची भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून माफी। मराठी भाषेवरून केलेल्या मुजोरीनंतर मनसैनिक आक्रमक, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं। उद्याच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांचा महासागर, विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपुरात। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।